श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे जो आपल्या जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. आपण नेहमी समाजात वावरताना पाहतो की काही लोक खूप हुशार असतात, खूप धावपळ करतात, पण शेवटी त्यांच्या हाती फारसं काही लागत नाही. या उलट काही लोक अगदी साधे भोळे आणि काहीसे येड्यासारखे वाटतात, पण तेच लोक आयुष्यातली सगळी सुखाची फळ चाकत असतात. ही कोणती जादू नाही, तर हे एक जीवन जगण्याचं शास्त्र आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत एडा बनून पेढा खाणे असं म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण जगाला आपली हुशारी दाखवली पाहिजे, पण खरं सांगू का, आपली हुशारी दाखवणं हे कधी कधी आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन सांगता की मला सगळं येतं, तेव्हा कळत न कळत तुम्ही लोकांच्या स्पर्धेत उतरता. लोक तुमच्याकडे एक आव्हान म्हणून बघू लागतात. मग सुरू होतो एकमेकांना मागे खेचण्याचा खेळ. पण विचार करा, जर तुम्ही तिथे अगदी साधेपणाने गेलात आणि असं भासवलं की तुम्हाला यातलं फारसं काही कळत नाही, तर काय होईल? समोरचा माणूस गाफील राहील. त्याला वाटेल की तुमच्यापासून त्याला कोणताही धोका नाही, आणि हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही शांतपणे आपलं काम करून घेऊ शकता. माणसाच्या स्वभावात एक गमतीशीर गोष्ट असते, ती म्हणजे दुसऱ्याला शहाणपण शिकवणं. लोकांना स्वतःला हुशार सिद्ध करायला खूप आवडतं. मग त्यांना ती संधी द्या ना. तुम्ही फक्त एक विद्यार्थी बना, त्यांना प्रश्न विचारा, त्यांना सांगा की दादा, तुमच्याशिवाय हे कोणालाच जमणार नाही. बघा, तो माणूस स्वतः सगळं काम सोडून तुमची मदत करायला धावून येईल. यात कोणाचं नुकसान नाही, उलट समोरच्याला मोठेपणा मिळाल्याचं समाधान मिळतं आणि तुमचं काम विनयास पूर्ण होतं. हेच तर आहे गोड बोलून आपलं काम साधून घेणं. पण बऱ्याचदा रागाच्या भरात किंवा उत्साहाच्या भरात आपल्या मनातील सगळी गुपित जगासमोर उघड करतो. पण चतुर माणूस तोच असतो जो आपलं मन एखाद्या बंद तिजोरी सारखं ठेवतो. तुम्ही जगाशी बोलताना असं बोला की लोकांना वाटेल तुम्ही खूप मोकळे आहात, पण प्रत्यक्षात तुमच्या मनात काय शिजतंय हे कोणालाही कळू देऊ नका. तुमचं हसू हे समोरच्यासाठी एक कोड असलं पाहिजे. जेव्हा संकट येतं तेव्हा रडण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा जर तुम्ही चेहऱ्यावर एक निरागस हसू ठेवलं, तर तुमचा शत्रू सुद्धा गोंधळून जाईल. त्याला वाटेल की याच्याकडे नक्कीच काहीतरी मोठी योजना आहे, म्हणूनच हा इतका शांत आहे. हा जो मानसिक दबाव तुम्ही समोरच्यावर टाकता, तोच तुम्हाला विजयाकडे घेऊन जातो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणण्याची कला. सरळ तोंडावर नाही म्हटलं की नाती बिघडतात आणि काम रखडतात. त्यापेक्षा थोडं एड्याचं सोंग घ्या. जेव्हा तुम्हाला एखादं काम टाळायचं असतं, तेव्हा मी नक्की करेन असं म्हणून समोरच्याला आशेवर ठेवा, पण स्वतःला अशा कामात गुंतून घ्या की समोरचा माणूस कंटाळून स्वतःच निघून जाईल. तुमची शक्ती अशा ठिकाणी खर्च करू नका जिथे तुम्हाला काहीच फायदा नाहीये. शक्ती वाचवणे हे सुद्धा एक प्रकारचं भांडवलच आहे. समाजात वावरताना स्वतःची इमेज लो प्रोफाईल ठेवणं खूप फायद्याचं असतं. जर तुम्ही खूप मोठेपणा मिरवलात तर लोकांचा मत्सर्य वाढतो, पण जर तुम्ही लोकांमध्ये मिसळू त्यांच्यासारखे साधे राहिलात तर लोक तुम्हाला आपलं मानतात. ते तुमच्या प्रगतीवर जळण्याऐवजी तुमच्या यशात सामील होतात. यशस्वी झाल्यावर सुद्धा हे कसं झालं मलाच माहिती नाही, नशिबाने साथ दिली असं म्हणून वेळ मारून नेणं, यातच खरं शहाणपण असतं. यामुळे तुमची पद्धत गुप्त राहते आणि कोणीही तुमची नक्कल करू शकत नाही. शेवटी एक लक्षात ठेवा, हे जग एक रंगमंच आहे आणि आपल्याला इथे फक्त आपली भूमिका उत्तम निभवायची आहे. कधी शहाणा बनून तर कधी येडा बनून, पण आपला उद्देश नेहमी स्पष्ट असावा. कोणाचा वाईट न करता स्वतःची प्रगती कशी साधता येईल यावर आपलं लक्ष हवं. पेढा खाण्यातली मजा तेव्हाच येते जेव्हा तो कष्ट न करता बुद्धीच्या चातुर्याने मिळालेला असतो. त्यामुळे आजपासूनच थोडं साधं बनायला शिका. लोकांच्या नजरेत एडे ठरला तरी चालेल, पण मनातून तुम्ही किती स्मार्ट आहात हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या यशालाच माहिती असू द्या. जो वागतो तो मोडत नाही आणि जो शांत राहतो तो कधीच हारत नाही. हीच ती गुरुकिल्ली आहे जी तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आज आपण मानवी स्वभावाच्या अशा एका कोपऱ्याबद्दल बोलणार आहोत, जो उघडपणे कोणीच मान्य करत नाही, पण पडद्यामागून जग याच नियमावर चालतं. आपण लहानपणापासून ऐकले की शहाणपणासारखं वाग, हुशार बन, पण मी आज तुम्हाला सांगायला आलो की कधी कधी येडं बनण्यातच खरं शहाणपण असतं. हा विरोधाभास वाटतो, पण यालाच म्हणतात गनिमी कावा. विचार करा, जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की मला सगळं कळतं, मी खूप हुशार आहे, तेव्हा आपण नकळतपणे समोरच्या व्यक्तीला चॅलेंज देत असतो. समोरचा माणूस मग सावध होतो. तो आपल्या प्रगतीत अडथळे आणायला लागतो किंवा आपल्या चुका शोधायला लागतो. पण जर तुम्ही तिथे अगदी निरागसपणे गेलात, तुमच्या चेहऱ्यावर एक साधं हसू असेल आणि तुम्ही असं भासवलं की तुम्हाला यातलं काहीच ठाऊक नाही, तर काय होतं? समोरच्या माणसाचा अहंकार जागा होतो. त्याला वाटतं हा तर बिचारा साधा माणूस आहे, याला मी मदत करतो. आणि नेमकी हीच ती जागा आहे जिथे तुम्ही पेढा खायला सुरुवात करता. लोक म्हणतात की जग खूप वाईट आहे, लोक फसवतात, पण मी म्हणते
जर तुम्ही एड्याचं सोंग घेतलं तर लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न करण्याऐवजी तुमच्यावर प्रेम करायला लागतात, कारण प्रत्येकाला असं वाटतं की ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग त्यांना ते श्रेष्ठत्व मिळू द्या ना. त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? तुम्हाला मिळते शांतता, तुम्हाला मिळतं वेळ आणि तुम्हाला मिळतं लोकांचं सहकार्य. जेव्हा तुम्ही लोकांच्या अहंकाराला धक्का लावत नाही तेव्हा लोक तुमचे रस्ते मोकळे करून देतात. आपण अनेकदा पाहतो की काही लोक ऑफिसमध्ये किंवा समाजात खूप बडबड करतात. त्यांना वाटतं की जास्त बोलल्यामुळे त्यांची हुशारी दिसेल, पण खरं तर जो जास्त बोलतो तो आपली ताकद उघड करत असतो. चतुर माणूस तोच असतो जो समोरच्याचं सगळं ऐकून घेतो, हो बरोबर आहे तुमचं असं म्हणतो आणि मनातल्या मनात आपली स्वतःची गणित जुळवत असतो. तुमचं मौन हे समोरच्यासाठी भीतीदायक असलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की याच्या डोक्यात नेमकं चाललंय काय, पण तुमच्या चेहऱ्यावर मात्र तेच भोळसट हसू कायम असावं. अनेकदा आपल्यावर अशी कामं लादली जातात जी आपल्याला करायची नसतात. अशा वेळी मी करणार नाही असं सांगून वाद घालण्यापेक्षा मला हे जमेल का, मला भीती वाटते, तुम्ही जरा मार्गदर्शन करा ना असं सांगून बघा. समोरचा माणूस स्वतःला हिरो समजून ते काम कदाचित स्वतःच करून टाकेल किंवा तुम्हाला त्यातून मोकळं करेल. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर. तुम्ही तुमची ऊर्जा अशा गोष्टीसाठी वाचवून ठेवली पाहिजे ज्या तुमच्या ध्येयासाठी महत्वाच्या आहेत. विनाकारण स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालू नका. यश मिळाल्यावर सुद्धा ते मिळवू नका. जेव्हा आपण ओरडून सांगतो की मी हे करून दाखवलं तेव्हा शत्रू तयार होतात, पण जर तुम्ही यश मिळाल्यावर सुद्धा हे कसं झालं मलाच कळलं नाही, नशिबाने झालं असं म्हणतात, तर लोकांचा तुमच्यावरचा राग कमी होतो. ते तुमच्या यशाचा आनंद घेतात. जगाला वाटू द्या की तुम्ही फक्त नशीबवान आहात. त्यांना हे कधीच कळू देऊ नका की त्यामागे तुमची किती मोठी मेहनत आणि नियोजन होतं. तुमची सिस्टीम नेहमी गुप्त ठेवा. आयुष्यात संकटाचा डोंगर समोर उभा असेल तेव्हा चिंतेत पडण्यापेक्षा थोडं एड्यासारखं वागून बघा. परिस्थितीशी लढण्यापेक्षा कधी कधी परिस्थितीला शरण गेल्यासारखं दाखवणं जास्त फायद्याचं असतं. लाट जेव्हा मोठी असते तेव्हा जे झाड ताट उभं राहतं ते मोडून पडतं, पण जे गवत वागतं ते लाट गेल्यावर पुन्हा उभं राहतं. ते वाकणं म्हणजे कमजोरी नाही, तर ते वाकणं म्हणजे पुन्हा उभं राहण्याची तयारी आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरची निरागसता ही तुमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जो माणूस मनातून वाघ असतो पण बाहेरून हरणासारखा वागतो त्याला शिकार जास्त मिळते. जगाला तुमच्या तलवारीची धार तेव्हाच दाखवा जेव्हा ती मेहनतून बाहेर काढण्याची वेळ येईल. तोपर्यंत शांत राहा, हसत राहा आणि समोरच्याला वाटू द्या की तोच विजेता आहे. शेवटी पेढा खाणं ही एक कला आहे आणि हा पेढा गोड तेव्हाच लागतो जेव्हा तो कोणाशी भांडण न करता, कोणाचाही द्वेष न ओढून घेता आरामात खाल्ला जातो. स्वतःला ओळखा, जगाच्या चाली समजून घ्या आणि लक्षात ठेवा, इतिहास शहाण्याने लिहिला असेल पण तो शहाणपणा वापरून राज्य मात्र त्याच लोकांनी केलं ज्यांनी योग्य वेळी वेड्याचं सोंग घेतलं होतं. म्हणून उठा, आजपासून जगासमोर तुमचं शहाणपण सिद्ध करायचा हट्ट सोडा. थोडे वेडे बना, थोडे निरागस व्हा आणि शांतपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. यश तुमचंच आहे आणि तो पेढा सुद्धा तुमचाच आहे. मित्रांनो, आजचा हा संवाद तुमच्या आयुष्यातील एक महत्वाची वळणवाट ठरू शकतो. आपण अशा जगात राहतो जिथे प्रत्येक जण स्वतःला दीडशाना सिद्ध करायच्या मागे लागलाय. सोशल मीडिया असो किंवा ऑफिसची मीटिंग, प्रत्येक जण ओरडून सांगतोय बघा मी किती हुशार आहे. पण खरं सांगू का, जो सर्वात जास्त ओरडतो त्याच्याकडे गमवण्यासारखं खूप काय असतं आणि जो शांत राहून थोड्या वेड्यासारखं वागून आपलं काम करतो तोच खरा बाजीगर असतो. कधी विचार केलाय का की निसर्गातलं सर्वात जास्त शक्तिशाली काय आहे? पाणी. पाणी हे दिसायला किती साधं असतं, त्याला स्वतःचा आकार नसतो, रंग नसतो, ते कुठेही वागतं, कशातूनही मार्ग काढतं, पण जेव्हा तेच पाणी संतापतं तेव्हा मोठ्या मोठ्या डोंगरांनाही चिरडून टाकतं. एडा बनून पेढा खाणं हे नेमकं पाण्यासारखं आहे. लोकांच्या नजरेत तुम्ही अगदी साधे असा, पण तुमच्या कर्तृत्वाचा प्रभाव मात्र आतून वाहत राहिला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जाता किंवा नवीन लोकांशी संवाद साधता तेव्हा आपल्या ज्ञानाचा फुगा लगेच फोडू नका. उलट एक कोरीपाटी घेऊन तिथे जा. लोकांना सांगू द्या की ते किती श्रेष्ठ आहेत. जेव्हा समोरचा माणूस स्वतःच्या मोठेपणाच्या गप्पा मारत असतो तेव्हा तो नकळतपणे त्याच्या कमकुवत बाजूही उघड करत असतो. तो गाफील होतो. त्याला वाटतं की तुमच्या समोर त्याला सावध राहण्याची गरज नाही. हीच ती संधी असते. समोरच्याला जिंकल्याचा आभास निर्माण करून देणे हाच तुमच्या विजयाचा पहिला टप्पा असतो. बऱ्याचदा आपण वादविवादात अडकतो. आपल्याला वाटतं की आपलं म्हणणं खरं आहे, हे सिद्ध केलंच पाहिजे, पण यात काय होतं, तुमची ऊर्जा खर्च होते, तुमची शांती भंग पावते आणि तुम्ही समोरच्याच्या नजरेत शत्रू बनता. त्याऐवजी असेल कदाचित तुमचं म्हणणं बरोबर, मला यातलं एवढं काहीच समजत नाही असं म्हणून तिथून बाहेर पडा. लोक तुम्हाला मूर्ख म्हणतील हरकत नाही, पण तुम्ही तो वेळ वाचून तुमच्या स्वप्नांवर काम करू शकता. लक्षात ठेवा, कोणाशी तरी वाद घालून जिंकण्यापेक्षा आपलं ध्येय गाठून शांत राहणं हे 1000 पटीने श्रेष्ठ आहे.
काही लोक म्हणतात की हा तर दुट्टीपणा झाला, पण मी याला युद्धनीती म्हणतो. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आहे. तो काय होता, शत्रूला असं भासवायचं की आपण कमकुवत आहोत, आपण शरण आलो आहोत किंवा आपण घाबरलो आहोत. आणि जेव्हा शत्रू बेसावध होतो तेव्हा आपल्या पूर्ण शक्तीनिशी झडप घालायची. मग आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण हा कावा का वापरू नये. जगाला वाटू द्या की तुम्ही फक्त एक सामान्य माणूस आहात, पण तुमच्या आत एक सिंह दडलेला असावा, जो फक्त शिकार समोर आल्यावरच डरकाळी फोडतो. स्वतःच्या महत्वाकांक्षा कधीच बाजारात मांडू नका. तुमचं पुढचं पाऊल काय असेल हे तुमच्या सावलीला सुद्धा माहित नसावं. जेव्हा तुम्ही वेड्यासारखे साधे राहता तेव्हा कोणालाही तुमच्या प्रगतीचा अंदाज येत नाही. मस्करी, हेवा आणि अडथळे नेहमी उघड चालणाऱ्या माणसाच्या वाटेला येतात. जे लोक गुपचूप शांतपणे आणि भोळे बनून चालतात त्यांच्या वाटेत कोणीही काटे पेरत नाही. कारण जगाला वाटतं असतं की हा माणूस त्याच्या स्पर्धेच नाहीये. पण जेव्हा तुम्ही फिनिक्स पक्षासारखी भरारी घेता तेव्हा जगाला आश्चर्य वाटण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आयुष्यात संकटे येतीलच, पण संकटांना सामोरं जाताना ढाल बनायला शिका. जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतं तेव्हा चिडून प्रत्युत्तर देण्यापेक्षा एक बोलसट हसू द्या आणि म्हणा, कदाचित तुम्ही म्हणताय ते खरं असेल, मी अजून शिकतोय. तुमची नम्रता आणि हे वेडेपण समोरच्याचा राग शांत करतं आणि तुम्हाला त्या परिस्थितीतून सन्मानाने बाहेर काढतं. शेवटी हा जो पेढा आहे ना, तो म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ आहे. आणि ते फळ तेव्हाच गोड लागतं जेव्हा ते कोणाच्याही डोळ्यात न येता आरामात खाल्लं जातं. स्वतःच्या आयुष्याचे मालक बना. जगाच्या नजरेत तुम्ही काय आहात याने काहीच फरक पडत नाही. तुमच्या नजरेत तुम्ही काय आहात हे सर्वात महत्वाचं आहे. उठा, आजपासून स्वतःच्या हुशारीचं ओझं फेकून द्या. थोडे मोकळे व्हा, थोडे निरागस व्हा आणि वेड्याचं सोंग घेऊन या जगाच्या जत्रेत आपलं काम फत्ते करा. शांततेत इतकी ताकद असते की ती मोठ्या मोठ्या वादळांनाही नमवू शकते. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि या उलट्या पण खऱ्या जीवन पद्धतीवर. यशाची शिखर तुमची वाट पाहत आहेत. आता फक्त एक पाऊल टाकायचं, थोडं झुकून, थोडं हसून आणि खूप काही वेड्यासारखं साध्य करून. मित्रांनो, हे शब्द जर तुमच्या हृदयाला भिडले असतील तर आज स्वतःमध्ये एक छोटा बदल करून बघा. कोणाशी तरी वाद घालण्यापेक्षा किंवा स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा शांत राहून आपलं काम करून बघा कसं आयुष्य सोपं होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देऊन गेला असेल तर आपल्या त्या मित्राला शेअर करा, ज्याला राग लवकर येतो किंवा जो स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे धावतोय. भेटूया अशाच एका नवीन विचारासह पुढच्या भागात. तोपर्यंत शांत राहा, चतुर राहा. धन्यवाद.